निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या बरं का अण्णा माणसं तोंडावर गोड बोलते आणि माग निंद्या करते आता आमचंच बघवतंय का सांगा कुणाला कोणालाच बघवत नाही अण्णा बघवत नाही तुम्हाला सांगतो मला असं एखाद्या वेळी जर मी चिडलो नाही एका ठोक्यात पाडीन अहो एवढी स्टेट बिस्टेट आम्ही काय करणार आहे म्हणतोय राजकारणात ही बसा राजकारणात एकदा पडूया मी नको म्हणतोय काका म्हणतोय नाही तो आता एवढ्या वेळ माघार घेऊ नको काल 2 तास बोलत होतो आला का मंत्र्यासंघ बोलत होतो मंत्र्यासंघ हे ध्यान ठेवा मंत्र्यासंघ बोलत होतो इलेक्शन अहो पण का नाही तुमचं का नाही चांगलं चाललेलं का नाही कोणालाच बघवत नाही अण्णा ही माझ्या पण चांगलं ध्यानात आलंय पण विषय काय होतो माहितीये का ठेवून तर काय करायचं लोकांचं डोक्यात घ्यायला नाही बघा आणि काका आमचा चिंध्यात कामाला होता असताना मुंबईत ढीग पैसा ही चिंध्यात खिशातच गावलेला आहे सगळं ढीग सोनं नाणं ठीक मी आता काय म्हणतो माहितीये का ही इलेक्शनाला उभं राहायचं निवडून यायचं आणि मी कुणाला ठेवणार आहे मी एकुलता एक माझे 2 पोरांना माझ्या माग कोण आहे कोण 2 पोरं गावला की तुम्ही कोण 2 पोरं अरे येड्या डोक्याच्या 2 पोरं म्हणजे काका मला पोरग समजते आणि तू माझं पोरग झालं की 2 पोरं तुझ्या मनात सारखं असते काय ते ध्यान ठेवतोय नाही तुला कळायचं तिला वेगळं काम आहे ते मस्त ठेवते काय नाही बसा काका बसा पुतणे आता नंबर नादच करायला नाही 1 नंबर नाद करायला ना पुतण्या शोभतोय का ना आता हो नादच करायला नाही गावाचं अहो कोण कॉलर धरत नाही गावात चिंध्यातलं काम आहे चिंध्यातलं काम 1 नंबर ठिकाण भरून घरात आपण काय पुतण्या नादच करा ना आपलं घरंदाज करा ना आपलं ध्यान ठेव होय घरंदाज करायला कोण करणार आहे अहो गावात तुमचं का नाही कॉलर धरत नाही मग कॉलर कोण धरणार आपली काय अडचण नाही मग विषय काय माहिती काका लय नेटा खाण्यात जाऊ नका लय पण हाण मी काय म्हणते मला आठवडीला काम आहे फायटर भाऊचं काम आहे त्याचं काम होण्यात काय चालत नाही आपल्या पुढे तिथं कुणाचं फायटरचं काय चालत नाही मला म्हणतो याला सांग त्या घाणपड्या संघ याला जायचं नाही म्हणतो अहो काम आहे आपल्याला जायचं नाही त्याचा ते माणूस चांगला नाही आपल्याला बिन कामाचा का उगाय ते घाण पडणं काय तुम्हाला पंच झालेला मला बघायचंय का नाही होय मग मला त्याचं काम केलं म्हणजे गावात वोट असाच येत असतो जाऊ दे काय काम करू दे त्याची माणसं माझ्याकडे वळतील का नाही तो माझं काम करेल का नाही मग मी निवडून येईल का नाही का तुम्ही आतापासून जास्त केला इलेक्शन पर्यंत कसं दुश्मन आहे सुद्धा पाया त्याच्या मोठ्या गाडीवर कशाला आपली गाडी नाही का अहो एक माणूस जर तुटला तर त्या मग त्याला वाचवतो जातो त्या गाडीवर कशाला त्याला आपली गाडी नाही त्याची गाडी नाही चांगली उग आपण वटात जायचं असते का उग हा बरं आपली नेले होतं जाऊ ना आपली नेतो गे होय राजकारणवाल्यांनी नाही खिशातलं पैसे घालाय नसते वटात काय कळतंय डोक्यात तुम्हाला नाही कळणार तुम्ही जरा वैसे शांत घ्या नुसतं लागल तिथं द्या हा बस आतापासून देतच आलोय की द्याच की मग आता काय काय घेऊन जाणार आहे विसर आतापासून दिसतोच ना गावात ते धर तो ना शिक्षणाला आणलं पहिले त्यांच्या लफड केलेला ना पोथी वरून लफड नव म्हणा लफड नव म्हणा घोळ केलेला त्यांच्यात कमवले कष्ट लय काकाने केले तुम्हाला सांगतो काकावानी तिथं कोण कष्ट करत नव्हतं मुंबईत काका लय कष्ट त्यांनी कष्ट केलं म्हणून तर तुमचा वोट आहे काकाला भेट देत होती तलवार ढाला बंदुकी तोप अण्णा बघितल्या का तोप तुम्हाला सांगतो मध्ये कॅनल मध्ये गाठली आम्ही पाईप नव्हती हो कॅनल मध्ये अरे हे केलं ते काम काय साहेबाला सांगून जुन्या गोष्टी टिकल्या पाहिजे म्हणून मी केले काका आणि ती परत कसं एवढं ठेवायला जागा पाहिजे का नाही होय होय मग निवडून आला का नाही बस आपल्याला बाकी काय करायचं पैसे जाऊ दे काय जायचं तुला सकाळचं सांगा की आमदारा संग काय बोललो मी आमदार संघ वाचतात आमदार म्हणलं काय पाहिजे अजून काय पाहिजे वोटच आहे गावात पाटील म्हणजे तुम्हाला काय बाई काका असताना तुम्ही भेज काय करत नाही ताटाला ताट लावून जेवलो बसलो वांग्याची फोड अशी उचलून माझ्या टाकली हो एवढं बसून आमचं येईन देटाला धरून
8 दिवस आम्ही तिकडे असतो मी आमदारच्या बंगल्यावर. तुमचा नादच करा ना. मग नाद म्हणजे नाद करायचाच नाही. आणि विषय काय माहितीये का, ते फायटरचं तेवढं काम करतो काका, त्याचं काम झालं का त्याच्याकडली माणसं काय तर ओळखतील, हा. आणि ती माणसं आपल्याकडे वळली का नंतर मग कसं होतंय, आपण 100% आपलं काम होतं. हे कळणं झालंय त्याचं फिराय, त्याच्या तेलावर फिरतो, पुरी भाजी खातून येतो की. काय करायचं आपल्याला, माणसं आपल्याला ओळखीची. ऐकून घ्या ना, खरजुल्याच्या नादाला लागून आपली एम कमी होते ना. नाही असं आहे. नसते कमी. हो का, बरोबर आहे. त्याच्या सगळं बरं असू दे, आपल्या गाडीवर जातो, हा. त्याची पुरी भाजी खातो, हा. आणि तर काम आधी आपलं सांगू इलेक्शनचं, आणि परत म्हणायचं हे कशाला आलंय, होत असलं तर करा, बरं. कायद्यात बसला असलं तर नाही तर राहू द्या. मी असं म्हणणार नाही, येणार आणि त्याला काय त्याचं वजन हे करणार आहे. झालं का मॅच केलं म्हणायचं, हा. मॅच केलंय म्हणायचं, आणि नाही झालं का म्हणायचं ती काय विरोध पार्टी तुझी आडवी पडली बरं. बाबा. अहो तिथं नुसतं आप्पा गेलं तर का नाही 4 माणसं ओळखते ती. होय. येडाय आहे तो. ओळखते ती, आणि त्याचं लिगली असेल तर करा, नाही तर करू नका म्हणायचं. हा. आणि केलं तर आपण फाटाकड्यात वाजवाय, इथं जिथं तिथं त्याला टोकायचा. आणि नाही जर झालं तर म्हणायचं काय माहितीये का, विरोध पार्टी तुझं कोणतं भावकीतलंच नडतंय तुला, त्यानं हे बांधगडी केली त्या म्हणून सांगायचं. काय असतंय त्यात, काय तर सांगायला लागतं या. नाही नाही, त्याच्या संग मैत्री करायची का नाही तर सांभाळून करायला पाहिजे. अहो सांभाळूनच करतोय. तुम्ही काय करा माहितीये का, त्यांचं काय संग लग्न लावायचं आहे नाही आपल्याला, होणार. फक्त का नाही मग. आपल्यासाठी करायचं सगळं. आमचं हे बघ, घरंदाज घराणं असल्यामुळे आमचं बघवत नाही लोकांनी. अण्णा तुला खरं सांगतोय, एवढं काय? आज आमच्याकडे एवढं गाबाळ आहे, हा. कुणाला बघवत नाही. तर आम्ही घरात जर चुलतपुतणी जेवाय बसून लोक जर बाहेर येऊन उभं राहिले तर म्हणतील आईला काय खाते. ही गोष्ट खरी आहे बरं का. मग ती गाववाली अशीच असतात. मग बघवतो मी मग म्हणताना का नाही फक्त गावाली चांगली आहे. भावकी भावकी तरी काय झाले, मग ते 99% आता शहाणा केलाय त्याला. भाऊ. मी सांगतो तो आपण असं काय करायला नाही, तयार नाही जात नाही आता. भावकी म्हणून पोटात तर आता- दाडाव. अहो भाऊ ओळखीचं कसं असतंय, पाय खेचायचं. हा. तुम्ही मोठं व्हायला लागलाय ना. त्याला तेच सांगतोय मी, अजिबात भानगड काय करत बसाय नाही. एवढी पापड्या, एवढी इतर 80 एकर जमीन आहे, काय दवा. फोन आला, थांबा. हॅलो हॅलो, बंद आहे. मी जरा आठवड्याला चाललोय. म्हणजे बरं, दुसरा नंबर देतो तेव्हा फोन करा. 70-28-15. हा चालतंय. हा, काम घेऊन येते ती कामं माणसं काय काम आहे माझ्याकडे. आपल्याला? आता ह्याचं काम आहे. मग. बघितलं का, सरपंच वय आधी किती काम आहे मोठं. काम केलं तर माणसं मागे येतील. आणि मग माणसं ढीग, पण काय होतं माहितीये का, इलेक्शनच्या दिवशी काय काय वेळा फाटते ती माणसं. मी काय करतो, बाहेर त्याला मोकळा का सोडत नाही माहिती आहे. म्हणताना जास्त माणूस झालं ना, ते थोडं फुटली तरी चालतंय हो त्यावेळी. ह्या वेळी आम्ही असं करणार आहे, काका पुतणे वेगळं, मी एका पार्टीत आणि काका एका पार्टीत. बातम्या तर कळते त्या आतल्यात काय उद्या करणार आहे ते. हा, फुटीवर लगेच कळते तर. मी काय मी ठीक आहे, तोंडात मोकळे सोडून ठेवणार आहे. मग? जाऊ दे माझं काय हो. राहिले पैसे, तुला काय पैसे आलाच पाहिजे बघ जनाची वापा. एकदा निवडून आल्यानंतर मोठ्यानं पैसा. येतोय. काय आता? हो, इकडे या. कधी आलाय? हा, मग इथं मला नमस्कार बिमस्कार घालायची काय पद्धत? बघितलं नाही तुम्हाला, माझ्या डोळ्यात दिसत नाही. इथं उभं राहा. इकडे या, इकडे बघू की. ऑपरेशनाला बिस्किटचा पोडा बिडा आणला होता, पण रीत आहे का नाही? मी गावचा माणूस, पत्तीस माणूस, आप्पा पाटील आहे, आणि तुम्ही सरळ माझ्या बगल देऊन जाताय. आम्ही इलेक्शनात उभं राहावं का नको राहावं? आता मग बसा इथं उभा राहणार आहे मी. राव, तुम्ही येण्यासाठी चाललाय पलीकडे क्रिकेट काय? बसा, मग जावा पाय पडा. पाया पडली बरं, पाया पडून या. पण ह्यावेळी 100% काम आपलं झालं. मी आमदार किलो उभा राहणार आहे. 100% होणार. हा, आणि तुमच्याकडल्या माणसांना सांगा. कोकणातला माहिती आहे की सांगट्या करत चालतंय, या. तुम्ही मागं पाहिजे तालुक्यातला म्हणजे आम्हाला ओळखते. चालतंय, या. चालतंय. जाताना या. नाही सुट्टी देणार ना, आपल्याला वजन आहे इथं. हा. माणसं आहे आपल्या. माणसं आहे ती, हो माणसं. आता काम केलेली त्यांची पहिली म्या काम केलेली ती, माया पुढे जात नाही ती. नाही ते बरोबर आहे की. आणि दुसरी गोष्ट कसं माहिती का अण्णा, आता मी हळूहळू काय करणार माहिती का, एक गाडी घेणार आहे 4 व्हीलर, आणि ती गाडी अशासाठी घेणार आहे की गावात कोण पण आजारी पडली का त्यांनी लगेच ती गाडी नाही सेवा दिली का माणसं माग. त्याला टाकून गाडी द्यायची काका. फ्रीमध्ये ठेवायचं हो, पाहिजे का नाही सांगा.
हा दवाखान्यात गाडी लागली भाडं 2000 3000 इथं अँब्युलन्स नाही काय नाही, नाही काय. डायरेक्ट आपण गाडी द्यायची आता अँब्युलन्स आपल्याकडे नाही आपण एवढी परिस्थिती नाही हे गाडीच ठेवायची त्यानं त्याला टाक बाबा तूच तो न्याला लगेच आणि लगेच आणून लावतो तो बस. तो त्याला झालं का कळायला पाहिजे माणूस कसा आहे. कसा आहे जत्रा कात्राला फिरायला नाही बरं मग- का मग- फक्त अर्जंट पेशंटला गाडी बस बस बस. म्हणजे आपल्याला फिरायला नाही आपल्याला फिराय आपली आपली आहे की हो, आपल्याला आपली म्हणजे आपली आहे की. तसं मळ्यात येईल. नाही नाही ती गाडीला हात लावाय नाही ती गाडी फक्त गावासाठी गावासाठी अशी कामं करणार की पुढल्या वर्षी आमदारकीला आपण 100% हळी देऊन आलो पाहिजे बस येणार अशी कामं केलं आपोआप येते हो. आणि कुणी किती पण पैसे वाटू द्या पैशाने काय होत नसतंय तर आत गेल्यानंतर त्याचा हात आलते आयला इमानदारी माणूस कोण आहे त्याला करूया त्याला करूया हा पैशाचं माहितच आहे का आता अन्नाला अहो, थोडा- मारायला लागलेला माणूस का नाही लगे हॉस्पिटल मध्ये नेला का लगे कळते बाबा हे माणूस कोण आपण- म्हणजे आम्हाला नुसती माहिताचीच मत होई नाही नाही तशी काय नाही. आज मारायला लागल्यानंतर म्हणतोय मग लगे त्याला कळतंय. म्हणजे मेलेल्यांची बसती आम्हाला करून द्यायला लागला काय काय हे काय काय अहो तसं नाही हो. थांबा थांबा फोन आलाय हॅलो सारखं येते आता इथं मी आठवडीला चाललोय तुम्ही कुठं आहे आता या इथं पटकीनं आता इथं देवळात आहे मंदिरात आहे आठवडीला चाललोय काम आहे त्या फायटर भाऊचं किती वेळ लागेल बर बर चालतं या वाट बघतोय काय मोकळा आहे खाली बघा की जरा आठवडीला जाऊन येत आहे तुम्हाला सांगतो मी जरा काम आहे म्हणून काम करतो की मी भल्या भल्याचे काम केले तुमचं काय गरीब तोंड करून बोलताय तुमचं काय काम आहे ते मी करतो पण माझ्या संग चला आठवडीला आणि हा काय काम आहे तुमचं जरा जायचं बोंबोरी जा चल माझ्या नादाला लागू नका तुम्हाला सांगतोय माझ्या संग चला तुमचा फायदा होईल बरोबर आहे बरं कसा अर्जंट काय त्रास आहे आजारी माणूस आहे पण- पण यायला काय नाही बर चालतंय असू द्या मी माऊली माणूस आहे बरं असू द्या मतदान करणार ना मतदान मामा तकडा हेच नाही फक्त मी माझं वचन काय येणार तुम्ही म्हणजे येणार इथं अहो, तर- माणसं वाढवायसाठी येते ती की हा. साथ द्यायला येते ती की साध्य येणार इकडे नातेवाईक वळव चाल का होय मग चालतं अशी माणसं येते आता ह्याच्या पाया पडायला लागून ह्यो लागलाय दुसरंच गुण गायला हे म्हणतो मी ह्याच्यात आहे जातात आहे अरे काय लागा इथलं बघ की. असं ते आपल्याला 4 माणसं वळली तर बाद झालं. बाप, फोन कधी येतो हो तुम्हाला थांब आता फोन आला एक हॅलो हा नमस्कार जरा व्हिडिओ चालू आहे करतो फोन 1-2 मिनिटात बर बर चालतं हा घे पैसे मागते पटलाला मागाय नाही कुणाला मागायचं. अहो कशाला पैसे नाही लगेच वाटून जमणार नाही हा लगेच वाटून जमणार नाही वाटणं संस्थेत पैसे टाकले ते म्हणतोय नाही घरी माणसं गेली घरी काय इथंच बनवतो वड्यावर येऊ देत नाही तुला इथं काका देतो बनव पैसे काय लागत मग घरी काय इथंच बनव रस्ता बंद आहे तुम्ही आबरोदा पंचनामा भरून टाकू की देतो तुला परत दे चल होय किती आहे ते? विचारलं बरं असं का 5-50,000 रुपये घेऊन जा काय आता इलेक्शन म्हणल्यावर ते औषध लागते भरून टाकायचं काय करायचं बरं मी काय म्हणतोय जा परश्या तू घरी हा मी जरा आठवडीला जाऊन येतो आपली आपली गाडी घेऊन जातो हा आपली नाही गाडी हं? हा खरं तुला गाडी घाण बर मोठ्या गाडीवर आपल्याला काय बसायची म्हणलं का बसायला लागतंय माणसासाठी करायला लागतंय या त्या आठवडीपासून त्या का चढले काय आहे, ज्या काही जाऊ घ्या आपल्याच गाडीवर पण हा. बस- आता मी माझी घेतो म्हणतो हा घ्या आपली घेते ती किती बर चालतंय जाऊ जाऊन येऊ. चालते जातो तू कुठं काका याला सांगा बरं का ह्याचं काय काम आहे सांगा हो. हो, इलेक्शन पार पडूस तर पुरी भाजी म्हणलोय मी खात्री कशाला पुरी भाजी का लगेच तो लगेच तयार झाला याला तर काका तुम्हाला सांगतो घाण वळण लागायला लागले गावातनं काम असते मोठ्या माणसाचं हिंडायचं काय काम आहे का काय काम आहे तुझं? बघतो म्हणले पुरगी आता बघायचं चाललंय काम आता आमचं इलेक्शन होतं नाही बघा. एजंट एखादा गाठूया करू टाकू. कापडाला जातो नाही तसं सोड ती दुसरी एक बघत होती पण तिला जरा मिशी आहे हा ती बालपणा जे असते त्या ते काय काहीतरी करू आपण आज बघू. अरे मग मिशा मग ते काय मी नाही ए, रडू नको रे बरं, नको बस. गप गप होईल रे आजचं उद्या होईल आजचं उद्या होईल की? होतंय मी तिथे बल पण आहे 10 मिनिटच्या नाही ती करायची नाही बरं आपल्याला राहू ते दे तिला नाही करायची मग राहू दे ना राहू दे नाही ते, करायची, राहू दे. नाही ते देतील की आपल्या लग्नात मशीन बिशन अरे बाई, बिगर मिसळी करायची काय बिगर मिसळी. असतं? मशीन देतील नटीसारखी आणतो करून तू कशाला हे. घेऊ नको त्या काका कसलाय बाप कसलाय तुझा आम्ही भेटू रे
फिरून येतो ना तुला ते नाही आणायचं म्हणते गावात नाद करायला नाही का आणते एक नंबर मागं लागू दे आपल्या जाऊ. जा पिशवीत घालून आणतो पुरी भाजी आणवली आणते, आणतो. आणते. आणते मी काय सर घेणार 2-4 खिशात घालणार पायटर आणतो आपलं घरानं घरंदाज आहे हा येऊ काका बर हा? या मग जाऊन ये मला फोन कर बरं मी आहेत आम्ही हा तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त आमच्या बाजूने भोका अहो नाद करायला नाही अहो गावात म्हणजे आप्पा पाटील माझी कोण तुमच्या मागच आहे आम्ही हा. जाऊ हो या लय काय फिरू नको आप्पा चला की जागा कुठं आठ पडला जाय जाईन हा बसा की मग गाडी लागा काका म्हणला इजल आहे का नाही तुला अक्कल आहे 2-3 तडाखे दिलं मला माणसं नव्हती म्हणून बरं झालं ते म्हणते त्या गाडीवर चालला लागा फॉर्च्युनर थार बीर घेऊन हिंडाय ते बेकाऱ्यावाने चाललाय म्हणला पदरचं तेल टाकाय पैसे दिलं 200 तेल टाकलंय त्या 200 रुपये मला द्या मी माझ्या गाडीवर येणार आणि तुम्ही माझ्या गाडीवर बसायचं नाही मी तुमच्या गाडीवर बसणार नाही बोला पुढचं अहो ह्या गाडीवर जावे की अहो, त्या गाडीवर इमेज काय आहे का नाही आमचं घराना घरंदाज आहे आमचा मग आता तुमच्या बी गाडीवर बसायचं नाही नाही काय मी चालत यायचं तुमची गाडी घ्या माझी गाडी घेतो मला 200 रुपये तेलाचं द्या नाश्ता सांगा तुमचं काम झाल्याच बास का नाही काय त्याच्या आईला धरून काम झालं म्हणजे बास का नाही घरांना घरंदाज आहे आमचा आम्हाला माणसं नाव उठवतेली काही मेले वगैरे सगळे घेऊन जायचं मी अहो, एका गाडीवर जावे कशाला मी त्या गाडीवर बसत नाही माझी इमेज खराब होत्या त्या गाडीचे नंबर प्लेट तुमच्यावर दिसते कशी आहे माझी गाडी कशी आहे आणि मला म्हणतेली आठवड्यात माणसं म्हणतेली काय लागा गाडी घेऊन आलाय घराना लागा घरंदाज पाटील घराना आमचा आणि म्हणणार रोबाबाद लागा हे सोडून मागे बसून आलाय ती पण 40 वर्ष आहे गाडीवर बंद पडली वाटलं म्हणजे त्या आणि घाबरूचा पंचनामा सगळ्याला दिसलं पाहिजे का ना आपण दोघं एक झालो ती दिसलंय एक झालोय पण गाडी घ्यायची एखादी नवीन नवीन घेऊ की तवर बसाय गाडीवर तर तुम्ही तुमच्या आता आपण एका संगच हिंडणार आहे की गाडी टॉपची गाडी आहे ही. आयला आता एक झालोय म्हणल्यावर पाणी मारलं तर वेगळं होणार आहे पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होतं का होतं वेगळं आता आपले सगळे जीवमान सगळे एक झाले फक्त कसं आहे माहिती का तुम्ही तुमच्या गाडीवर बसा मी माझ्या गाडीवर बसतो असं एक चलाय गाडीवर आता काय ते मला येता येत नाही मग तुमच्या गाडीवर येतो मी चला ला काय दे मग जावा भाऊ तुम्हाला सांगतोय पटतंय का बघा मी जरा अर्जंट काम आहे मी जरा पुढे जातो ह्या गाडीवर फास्ट मध्ये तुम्ही या मागणं बरं मारतो तुम्हाला पैसे मग ऑनलाईन मारतो तुम्हाला चल हा? का हो अहो आटपडेल जायचं आहे गाड्यात भेट नाही त्या नेस्ट नाही का गाड्यात भेट ना त्या अहो बरोबर बसा कसा चाललाय अहो आमचं तेमनीच काम आहे माणसं यायला लागले ते कोण आहेत माणस कोण फायटर आहे ती काय माहित फायटर हा काय सांगताय होय की बसा 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 जाम बसा अहो इकडे कुठे घेऊन चाललाय हो इथं पाहुणे द्या नुसतं लगेच जायचं आहे नुसतं चहा पिवान लगेच जाऊया अहो मला उशीर होता अर्जंट जायचं आहे जमिनीच काम आहे ना मी तुम्हाला कुठतर बघायला नव्हतं अहो आवाज ऐकले नव्हतोय आवाज ऐकल्यानं वाटतोय ना हा. हा, आमचा घरांदाज आहे महाराष्ट्रात आमचा आवाज प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगतो फायटर भाऊ जमीन घेणार आहे ना हा तुम्हाला काय करायचं मी आहे की तुमची जमीन डबल पैसे निघून देतो त्यानं जर नाही घेतली तर लगेच जायचे आपली पाहुणे आला का काय नाही का हा लगा जमीन लगा मला घेऊन द्यायसाठी तुला घेऊन झालो आज तो जमिनी सकट धोंडाबायला बी घेऊन गेला जुई काय लगा घर अंदाज म्हणते तिने वागणूक बेकार यायची थांब जरा काकाला सांगतो सरपंचाला बी सांगतो सगळ्याला सांगतो आज गावात उठवतो सगळीकडे आज काय सुट्टी घेत नाही आज लगा ब्लड प्रेशर बी चेक करतो जरा उतरा आता हे तर थांबवले. उतरा जरा सांगतो की तुमची माझी ओळख ना बाबा कामाला घेऊन हिंडायला लागलाय
हा तुम्ही फायटरला ओळखताय का नाही हा फायटर जमीन देणार होता का नाही हा. फायटर माझा लंगोटे यार आहे आणि तो तुम्हाला सांगतो मला सगळे त्याची कचकुडी माहिती आहे. निवळ बेकारी माणूस आहे इथे या बसूया निवळ बेकारी माणूस आहे तो तुम्हाला फसवणार हा आणि पैसे काही देणार नाही हा तुम्हाला सांगतो आमचा घराना घरंदाज आहे ती नालाय काय हलकट माणूस आहे जमिनी जागा कोण आहे काय निघल्या का लोभऱ्यावाने पळतय मी घेतो ते पैसे देत नसतंय ते मला म्हणत होता चल आणि ते तुम्ही जमीन देणार आहे ते म्हणत होता त्यांना 2 दिवस पैशाला थांबव अहो पण आम्हाला गरजा म्हणतो फायदा भावला जमिनी काय लागली मी तो बेकारी झालाय त्याला पैसे नाही नालाय माणूस अहो आहे. पण लय मला गरज आहे पैशाची. तुम्हाला सांगू त्याचा इशारा तुम्ही माघार द्या आणि तुमची जमीन मी घेतो आणि त्यापेक्षा 10-5 वाढवून देतो अहो पण मला पैशाची लय गरज आहे. पैशाची गरज आहे ना हा. मी देतो पैसे तुम्हाला तुम्ही काय येड्यावानी करू नका अहो पण मला लय पैशाची गरज आहे. ही धरा तुम्हाला सांगतो हा बहुत आहे मेरे पास मला पण दावा आहे काकाला आमच्या आणि तुम्ही तो आला तर काय म्हणा ही काही कॅन्सल झाली तुम्हाला 10-5 हजार वाढवून देतो गुंट्याला 5,000 वाढवून देतो गुंट्याला. हायला माणूस चांगला आहे त्याला द्या मी म्हणत होतो हा. ती म्हणते त्या माझी कॅन्सल झाली बघ मला माहित नाही काय म्हणत ता मी काय नाही- चाललंय इथं तुमचं दोघांचं. आमची कॅन्सल झाली. कॅन्सल झाली म्हणते त्या कशी कशी कॅन्सल होती तेव्हा. झाली कॅन्सल. अहो मी इतक्या दिवस तुमच्या मागे फिरतो कागद गोळा केली ही केली नालायक काय नाही काय तेव्हा. नालायक आहे तुला काय पाहिजे घरांदाज आहे आमचं मी म्हणतोय त्यांना द्या की जमीन नाही दे अहो बेकार्यावाने तोंड करून बसलाय खाली पाया पडायला लागलाय द्या कॅन्सल झाली आमची. द्या माझ्यावर येईल परत ते म्हणाल तो काय तर सांगितलं या गणपण्या नादाला लागलाय तुम्ही. आमची काही कॅन्सल झाली. ती म्हणते ती मुंबईतली खोली विकतो जमीन कशाला विकतो तर मी म्हणलं मग ती उलट चांगली आहे काय गोड बोलला कुणाला त्यासनी तुम्ही. सध्या मी कशाला काय कोण बोलतो अहो आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून आम्ही मुंबईच्या खोल्या काय लागलो त्यांना जमिनी म्हणलं, कॅन्सल झाली. पच्चाला तुम्ही ह्यांच्या नादाला लागून. रामची कशी नाही त्यांची हा. जबरदस्ती आमच्यावर. जबरदस्ती काय करायला तू जरा ते लेडीचे हिसाबान जरा बोल की जरा काय कळतं का नाही माणूस तुम्हाला सांगतो बरं असू दे एक काम करा द्या की जमीन तोंड नाही वगैरे द्यायची. काय चाल आता माझं काय चालणार मी सही करणार होतो ती गाठ पडल्या त्या हात केले म्हणले ते फायटर भाऊ कोणा त्याला जमिनी काय मग मी म्हटलं अहो ते देऊन टाका माणूस चांगला आहे बरं आम्हाला घरंदाज घराण्यात द्यायचे आमच्या खोल्या म्हणून आम्ही ह्यांना देणार आहे. तुम्हाला काय नाही. खोली अहो, घ्यावं माझं म्हणतोय कुठं अहो माझं कुठं घराण्याचं हे आहे. खोली घ्यावं म्हणतोय मुंबईला गेलं तर आपल्यातलेच कोणतरी गावाली राहते अहो मी घेतो की मग. काय हा खोली मी घेणार जमिनीचा तुझा व्यवहार आहे जमिनीचा तू काय जमिनीचा व्यवहार म्हणजे मी घेणार खोली. नाही खोली मला आम्ही द्या. ह्याला देणार आहे. का आम्हाला तुम्हाला द्यायची ना आम्ही घरांदाज घराण्याला द्यायचे आम्हाला आमची खोली आणि जमिनी काय अहो माझं काय नासक घराणं आहे तर माझं चांगलं घराणं आहे. सांगायला लागतंय हाय गण सांगायला लागते म्हणजे. तुला सांगतो आपण दोघं एकच आहे हा. काठी पाण्यात मारल्यावर 2 जागी पाणी होतं का नाही. तसं आपण दोघं वाहिलं होणार आहे का तो घेतलं नाही घेतलं काय खोली घेऊ दे मला दुधी मला म्हणजे आम्ही मिळलोय मी. जमीन कॅन्सल केली मग घे बाबा हा. हो द्या त्याला नाही द्यायची आम्ही. जाऊ का मी नाही द्यायची त्यांना द्यायची नाही तुम्हाला द्यायची आहे आम्हाला. नासकापणा असला बरं नव्ह. काय हा बरं नव्ह नासकापणा. हा मला फायटर भाव म्हणते ते. आला का म्हणू दे की मग मी कुठं काय म्हणतोय द्याच म्हणतोय हो द्या त्याला आमच्या खून नाही द्यायची आमची. खून खराब होईल मला माहित आहे. आमच्यावर काय दादागिरी त्यांची आहे. मला माहित आहे जमीन घ्यायला लागलाय का तुम्ही दुसरं काय घ्यायला. काय घ्यायला लागलो हं? जमीनच घ्यायला लागलो जमीन घ्यायला लागलाय कळतंय की आम्हाला जमीन घेताय काय करताय तुम्ही ते. लगा जमीन मी कशाला घेतोय आमची ढेक जमीन आमच्याकडे 40 एकर माझी 40 एकर काका 80 एकराचा पट्टा इथनं तिथनं काँग्रेसानं देवबाबळीनं बोललाय मला काय करायची जमीन मला खोली म्हणते ते म्हणलं ती पण मला नको बाबा मला माहित आहे तुम्ही खोली कुठली घ्यायला लागलाय. काय हा कसली खोली घेताय काय करताय काय फेर चालले तुमचे ते मला सगळं माहित आहे. काळे बेर जोडीदार आहे म्हणून मी ग बसलो इथं बाहेर हा. माणसं देखता तुझ्या अंगावर हात उचलला नाही ते येडा म्हणून. अहो पर तुम्ही काय म्हणताय जमिनी काय नाही कॅन्सल. हा निघा दाखवतो. दाखवा. मला पण फायटर भाव म्हणते ते. लगा माझ्या सगळं वाकडा वागू नको काकाला म्हणाव आपा मी तुला मदत मी हे देऊन टाकलाय की या तुम्ही गावात या तुम्हाला. नाही द्यायची आमची. हा हो का तुम्हाला आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला बोलतो. पाया पडू नको माझ्या हा, माझ्या तुमच्या पाया पाया पडत नाही मी तुमच्या पाया पडत नाही घाण माणसाच्या पाया मी पडत नाही. अरे हा, काय झालंय? माझा व्यवहार चाललेला माझा व्यवहार मोडलाय. द्या घ्या हा, नाही सुट्टी देणार नाही फायटर भाव म्हणते मला पण. मी द्या म्हणतोय अजून होऊ शकते काय तर जरा पाया पड पाया पड पाया पडू त्यांच्या पाया पड पाया माझ्या पडून आता माझ्या राहू होत दे काय झालं हा वाढ बोलून
तुमची का दादागिरी आहे पण मला द्यायची नाही तुम्हाला हो देऊन खुली. टाका त्याला सगळं नाही तुमची द्यायची. इस्टेट आहे का जमिनी काहीच कॅन्सल झाली खुली आहे ती ह्यांना देणार आम्ही मग मी घेतोय खोली नाही लगा आमचा अहो, काय काका पाहिजे ते पाहिजे तर तुम्हाला किती नाही, म्हणताय नाही. तुम्ही पैसे तेवढे देतो लगा आमचा काका चिंध्यात कामाला होता त्याला खोली घ्यायचं स्वप्न कुठं पूर्ण आहे? करायचंय मी घेतो खोली ती जमीन कॅन्सल केली त्यांनी चिंध्यात कामाला होता काका कुठं आहेत पैसे हं? चिंध्यात कामाला होतं का तू लगा माझं डोकं खाऊ नको तुझं तुझ्या काय ह्याच्या पुरतं बोलू द्या जमीन त्याला द्या द्या नाही द्यायची द्या हो द्या नाही द्यायची हो द्या हो चांगला काय नाही, नाही. गरीबावानी असं बोलू नका मला मी काय गरीब नाही हा लय पैसा आहे माझ्याकडे सुद्धा फायटर हाऊस मध्ये तुम्ही या गावात तर गणित तुम्हाला दाखवतो तुम्हाला सांगू का आहे ती चार मिशी आता तो असं जाऊन उपसून काढणार हं. कुठलं पैसे बिशे हो घराना घरंदाज म्हणतोय बेकार आहे तो घराना घरंदाज आमचा तुम्हाला पैसे गरज आहे की मी ही धरा पैसे तुम्हाला सांगतो ऍडव्हान्स देतो उद्याच्याला मला पण दावायचा काकाला माझ्या जमीन चांगली आहे ना चांगली किती आहे 5 एकर आहे मला ती जमीन दावा हे ऍडव्हान्स दिले उद्याला कागद करणार ती राहिलं की होय दा झालं चला तुम्ही जमीन दाखवा हा आणि तुम्हाला सांगतो आमचा घरंदाज आहे आणि काकाला मला दावायचा आहे बरं का मला सगळी जमीन फिरून दाखवा चला चला लगा माझी वाट नव्हती माझा व्यवहार म्हणतोय लगा तुझ्या आता कशी वाट नव्हतं ती बघ हॅलो सरपंच आओ तुम्हाला सांगतो काय झालं माहित आहे का आपा आहे का नाही हे दागिनं काढून बाईला दिल्यात आणि तुम्हाला सांगतो त्या बाईला घेऊन रानात हिंडायला लागलाय हा अहो तुम्ही सगळेजण या बघा मी ध्यान ठेवतोय तोवर हा हा बर घेऊन या सगळ्यांनी हा हा चालते आता कशी वाट लावली माझी वाट लावतोय दाखवत तुला आता कसं आहे ते तुझा नाही येळा करणार तर बघ बाजारा दाखवा चला उतरा कुठं आहे एक ही जमीन आपलीच आहे का समजा अहो सगळं चिल्लारच आहे की काय चिल्लर काढल्यावर सोनं आहे जमीन म्हणजे काय आहे प्युअर नुसतं सोनं आहे चला बघूया बांध दाखवा चला अहो तुम्ही असल्या सोन्याला नाव ठेवायला लागलाय हा हे आम्ही नावं ठेवायला आलोय त्या सोन्याला तुम्ही पाक गंज चढला पाक आता काय करता कोण घरी नाही आहे, म्हणून नाही न झालं नाही म्हणून असं सोनं झालंय आमचं मी काय म्हणतोय सगळं ठीक आहे बांध दाखवा बांध आधी दाखवा मला चला, चला. मला बांध आधी दाखवा चला 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 अण्णा हा. बघा काटाड्यात गेला का नाही बघा अहो ही थेट बाज आहे राव ही असला माणूस आयुष्यात बघितला नाही मी. अहो, दागिनं पण तो बाईलाच दिल्या तर थेट बाज आहे ही. थांबा काय विषय आहे ती मी जाऊन बघतो तुम्ही इथंच थांबा आम्ही येतो की हो ही बांध आहे वे हा आणि सगळी चिलार मी काढायची पण नाव तुमच्या एकटेच आहे ना हा कोणाची मध्ये बिधी भानगड नाही ना नाही ना आमचा घराना घरंदाजा आम्हाला तुम्हाला तो लांडीला बाडी चालत नाही नाही नाहीतर मग आमचा घरांना घरंदाज आहे कुठं पण आडवी कचका तोडी एका टोक्यात पाडेल मग आम्ही माग मोर बघत नाही हो सरपंच राम 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 काय करायला लागलाय तुम्ही तुम्हाला विषय सांगतो यांची जमीन आहे 5 एकर का काय मला पाण्यात बघत बघतोय जमीन नाव करून देत नाही त्यांची एकाचे फायटर भाव घेणार होता त्याला घाण पाड्याला कुजायला लागल्या जमीन किती पडल्या काय ह्याच्यापेक्षा मोठी चिलर उगवल्या मग हे म्हणले माझी जमीन असं आहे मी जामीन होय अजून त्यांना जमीन विकू लागाय
मग त्याला म्हटलं मलाच द्या. असा विषय आहे बी. हा मग एक काम करा, घ्या जमीन, चांगलं करताय तुम्ही. फायटर भाऊ ना आपा उठवल्या, आपानं सगळं दागिने बिगिने दिले तर नालायक आहे त्यो, नालायक माणूस आहे. ह्यांना जमिनीचा उपयोग नाही. ह्यांना काय आता कसं आहे, तिला रुगवायला लागल्या. मी म्हटलं मी घेतो, मी काहीतरी बाग बिग लावतो, काकाला असं काहीतरी करून दवतो. हो, चांगलं करताय आपण. मग ह्यांचा बांध बिंद ही म्हणले तर इथनं बांध आहे, कुठनं बांध आहे, काय ते बघितलं पाहिजे का बघितलं ना. पाहिजे. उद्या खरीद पत्र करणार आहे सरपंच, तुम्ही यायला लागतंय. येणार आणि की मी शहर नाही तुम्हाला सांगतो, तिकडल्या साईडला मसोबाचं मंदिर बांधणार मी. एक नंबर, हा एक आणि नंबर. पहिल्या स्टार्टला बोकाड कापायचं, सगळेजण जेवायचं आणि मग ह्यात बाग लावायची. चालतंय चालतंय. तुम्हाला बघू मग. तुम्हाला सांग- सांगू त्यांनी समजून. कोणाला फायटर भाऊ सगळे घेऊन आले तर इकडे. हे माझ्या विरोधात उलट बोकायला लागले. मी आपलं काय चाललंय, जमिनीत चाललंय. जमिनीत चालू आहे. ते फायटर भाऊ वेगळंच बोकायला लागले तर. काय बोकायला लागले, त्याला लागा बघा होता का लहानपड्याला. बरं, चांगलं चांगलं करताय तो. मी घ्या जमीन तेवढी, आलो सांगू. बांध बांधूर बघून घेतो, परत सगळं विषय बघून आपल्याला घ्या. परत नाही परत नको. गंडागंड्याची भानगड व्हायची. चला आलो जाऊन. हो चला. काय झालं? काय नाही, मी एक काम करतो, राजीनामा देतो, जातो ही गाव सोडून. लय 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 मोठा मॅटर आहे ह्यो. कसला लय मोठा मॅटर आहे. दागिने बिगिने चैन बिन 50 तोला सगळी देऊन टाकली, काय सांगताय? पाक देऊन टाकली. काय राहिलं नाही आता. पाक बाद झालं माणूस हे. पाक बाद झाले बघा. मी म्हणतो का नाही, सगळं दिले डाकीन म्हणून. रा 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 ही पाक माणूस का नाही थेट धडकला झालं माणूस. आणि आता गेलाय कुठं बघा की. हा. शिलाईत गेलाय. काय हा ते काय तिला आत गेलं. काय राहिलं नाही तुम्हाला सांगतो. हे चला. सगळं झालं. हम्म. तुमच्यात एखादा कोण गडी माणूस आहे का, तुम्हीच मालक आहे, परत ना माणसाला मला फसवलं. आपल्या नादाला लागायला तुम्हाला सांगतो, फसवीस काय नाही ना. नाही नाही मीच मालक आहे. नाही मला तुम्हाला सांगतो, आमच्या काका नरड दाबून मारेल. नाही नाही मीच मालक आहे. बरं सगळं ठीक आहे. हम्म. ची जमीन घेऊन काय उपयोग नाही, मला काय जमीन नको तुमची. ती माझं पैसे द्या माघारी. पाण्याची सोय नाही तर पाणी कुठं आहे? चला की जाऊ ती पाणी. आहे का पाणी? हाय की चला. पाण्याची सोय आहे का? हाय की चला. चला मग येतो. गाव लय आमचं टाग्याच आहे होय. आणि त्यात फायटर भाऊ मेन टागी आहे. आणि नालायक माणूस. तुम्हाला सांगतो, होय. मी म्हंटल आपा असलं काय करू नका. रापा काय म्हणते, कोण सरपंच? मी सरपंच ओळखत नाही. म्हणजे तुम्हाला बी नाही ओळखलं, ओळखतच नाही म्हणते आपा. काय करणार? ही नदी आहे बघा. काय सांगताय? तुम्हाला सांगतो, त्यांना आलाय का नाही, आमच्या गावातल्या सरपंच बिरपंचाने मला माझ्या बायकोला कपडे धुतलेली नाही ती. वजन माझं असून त्यांनी नालायकांनी आम्हाला माघारी पाठवलं होतं. आता 5 एकर नदीकडेला घेऊन जातो. चला, पाणी चांगलं आहे ना, पाणी चांगलं आहे. मोठं टाकू देते ते का? टाकून येते ते. चला. बघा काय बघायचं, चला घ्या आता तुम्ही. बसा की बघू काय करते तर बघूया की. चला. ए काय कर्जुल्यानं काय? बघा अण्णा खर्जुल्यानं म्हटला ही माणूसच नालाय काय? ए तुम्ही काय जर केलं तर मी सोडणार नाही. हा? तू कसं सोडशील नालाय काय तू? काय नालायक आहे? हा. तुम्हाला काय करायचं ते करा. आपण एकदम क्वालिटी. आहे का नाही? अगे हा हा अगे जा हे. जा म्हणते तुम्हाला. थेट नालाय काय? असू द्या, हा? तुम्ही लय सुतराग आहेत, तुम्ही बघा. आम्हाला कळते कसं राहायचं, वागायचं. काय बी बोला तुम्ही, थेटच नालाय काय? का माझा सत्कार कराल? फुलावर ओढलं तर ह्याच्यावर ओढलं म्हणताय. तुम्हाला असं नाही मला तुम्ही. कशावर वाढायचंय ते ओढू द्या. हा. दत्रे मामा कसं आहे? एक नंबर. आपण करतो ती एक नंबर. मी सोडणार नाही. 2 गलास नालाय का जातो? मग असू द्या की नालायक, बघा की तुम्ही खर्चल्यानं तरी बायको कपडे धुवायला आलती, हा. दूध दिलं का तुम्ही? ते गावाला पाणी सोडायला जायचे मला का? आधी ह्या खर्चल्याला कसं दूध दिलं याच्या बायकोला? ते आम्हाला माहित नव्हतं, ते आधी आलते. अला का माहित नव्हतं? मग माझं पण माहित नव्हतं म्हणायचं. पोरग म्हटलं मी म्हणत होतो आम्हाला पण धुतो आणि नंतर मग नेम बदली करूया. असं म्हणून तर सगळ्या गावाला बोलू द्या ना. हा? लगा सगळ्या गावाही सवत मला दस्तावी खर्चुल्यानो. मी लगा घरंदाज माणूस, घराना घरंदाज आहे, कुठं पण आडवी कसून घरंदाज असेल म्हणून काय गावाला
पाणी घाण घालवतं काय हा? ठोका टाकेन बरं का या साहेब आता नाद करायचं नाही. ए बरं का यांना बघवत नाही हो आहे का मी पर तुम्हाला देणार आहे. हा मी सुट्टी देणार नाही तुम्हाला सांगतो ह्याने किती पण बोंबलो होती अहो ही नालायकच आहे मला माहित आहे हे नाही थेटच नालायक आहे तर तुम्ही गावात कोणी सांगाय ना आपल्याला दत्त- तुम्ही जे करेल ती योग्य. दत्तर मामा त्या दिवशी धुयाला आलती बायको माझी बरोबर आहे. कपडे धुयाला आलती याने धुऊ दिली नाही ती पोराला माझ्या लगा लोटा वारी जाय अरे, नाही काय होतं नो पाणी नाही धुतलेलं पाणी पिता का गावाला हे आधी गावाला कळत नव्हतं का? आधी गावाला याने ह्याचं धोतार धुतलं होतं की त्यात तवा कसं प्याला अहो ते आम्हाला माहित होतं गपचूप येऊन धुतलं मग आमचं पण गपचूप सगळ्याच गपचूप धुली अहो साईडला घेऊन धुया सांगाय पाहिजे सरपंच तुम्हाला तर अक्कल पाहिजे होती. साईडला घेऊन धुवा म्हणायचं तुमचं पोरग का नाही तावा तावा ना अंगावर येते अहो तो आता घराना घरंदाचा आमचा तो आमचा लोटावारीचा तो तुम्हाला सांगतो तो मोकळा आलता नाही काय तर हात्यार आणला असतं ना तर सुट्टी दिली नसती तुम्हाला ही घाणपडी असली जाईल हा बाप्पा तुम्ही कोणाचं ऐकायचं ना आपण ऐकायचं. ती सरपंच बघा ना काय बघा ना मारेलच म्हणते सगळं अंगावर येते हो पण तुम्ही जर साईडला दगड घेऊन धुवून दिली असती कपडी तर मला तुमच्या काय तर वाटलं असतं अहो थांबा म्हणलं तर नाही पोरग अंगावर यायला लागलं. येते ऐकूनच घेत नाही तर सरपंच साईडला पाणी घेऊन धुवून दिले असते तर तुम्ही असं म्हणते पोराचं त्या लागला नाही. लय कौतुक कर ना का त्या दिवशी का नाही अंगावर यायला लागलं ती पोरग आईला बारक्या पोरांना लागताय बे तुम्ही बारक पोरग अंगावर यायचं कसं पण कळलं? आता काय आलाय आमचं चालू द्या की तुम्हाला काय बघवत नसेल तर तुम्ही जावा तिकडे बोंबलो आम्हाला माहित आहे तू थेट बाद आहे असं रे जावा तुम्ही म्हणलं कौतिक करू नका रे मामा चुकलंय का माझं काय अजिबात चुकलं नाही. 2 गलाचं काम खा. हा, सुट्टी देणार नाही लगा तुला एक झालो तू खरजुल्या अण्णा हा. पाण्यात काटे मारल्या 2 भाग होत्यात का ही ती म्हणायला असतं या हे असलं का नाही त्याला म्हणत होतो तर हे लागलाय आग लावा ह्याला बघवा ना अजून 10 माणसं गोळा आली केली तरी मी ढिला पडणार नाही हो अण्णा दुसऱ्या गावाला कशाला आलाय ती इचरा हा इथं काय भानगड हा काय बानगड मग तुम्ही कशाला? मला तर तपास दिलं हा. नव्हतं हे तर नदी काढायला काय नदी कडला फिरायला आलोय काय काय म्हणणं आहे तुमचं फिरायला? हा हे असली घाण करायला मी टोका टाकेन बरं का तुम्हाला गावात तापाच्या चारीत तुम्ही उठायला नाही हा. गावाला जावा 2 दत्त गलाचं मामा. काम ए, खलास. सरपंच, काय करायचं आता काय करायचं आपण हे काय चालू आहे निघा तुम्ही ए चला किती काय शहाण नाही चला काका पुरस्कार कराल मला हार घालून हा ती हा. काका पुरस्कार जावा काकान तुम्ही का नाही ती सारखंच जावा हा. आणि ह्याला एक पट्टा घाला आणि हा. घुगुर बांधा गळ्यात हा ते हा, असंच का नाही? साखळी लावा असंच का नाही कुरकुड्या करा की हा, कुरघोड्या करा. हा, अगं जा. जावा मी घ्यायला लागलो तू जमीन हे चल जा इथं जागत बसू नको आपण इथं आम्हाला अडचण होत्या इथं थांबायचं आहे. होत्या कशाच्या अडचण होत्या आणा बघा हे लगा आम्ही बोललो की तुम्ही ऐकताय आमचं प्लॅनिंग फिक्स कटल तुम्ही जावा हे आमचं असलंच गाण पडायचं ना ए, ए, तुम्ही जावा जमीन सरपंच. घ्यायला तुम्ही म्हटलं नाही सोबत राहणार का नाही जावा तुम्ही ए, चला चला झोपायचं चला ते गाण पडाय सरपंच तुम्ही ते दिवशी घाण केली कपडे धुऊ दिले नाहीत आमच्या बायकोला तळ्यावर अहो, म्हणून साठी मी रागानं म्हणलं जमीन घ्यायची ह्यांची जमीन 5 एकर मी घ्यायला लागलोय आमचा व्यवहार ठरलाय हे सारत दिले तर 50 तोला आता डायरेक्ट उद्या खरीद पत्र आहे ऐका आणि आता तुम्ही पण त्याच माळाचं म्हणे नालायकच आहे पण तरी पण जाऊ द्या दत्त घेऊन मामा टाकायचे मेन. मग घ्यायला लागलोय मी तुम्हाला काय अडचण आहे ही काय भोकायला आली ती काय म्हणतो त्यांना कळू देऊ नका त्यांना काल तुम्ही जमीन घ्यायला लागलाय ती घेऊ देणार नाही त्यांना म्हणावं बाद झालाय म्हणा म्हणजे. झालाय हा. म्हणणं जाऊ आलोय. जाऊ जाऊ जात. तुम्ही काळजी करू नका दत्त मामा सरपंच तुम्हाला 2 घालास आणि काम खालास नोट देतो द्यायला लागते देतो आपल्याला. जाऊ आपल्या जागावर देतो. तिथं बसा तुम्ही कडला अजिबात कोणाला द्यायचं नाही चालतंय 2 गलाचं काम खलास सत्य. अगं, हा. हा चालतंय जाऊ बघवत नाही हो हे आता कशी तर हाणून पाडायची तुमची जमीन काही विकू द्यायची नाही कोणालाच घेऊ द्यायची नाही आणि परत अर्ध्या दरात घ्यायची तुम्हाला काय इथला दर माहित आहे घेतला दर काय बरोबर आहे इथनं मोटर टाकून पाणी नेऊन भिजवलं तर चालतंय चालतंय. इथली शेजारी चांगली आहे ती का चांगले चांगले नाही त्यांना सांगा नाही मग आमचा घरानं घरंदाज आहे मग आमच्याकडे हत्यार आहे ते आम्ही धडाधड गोळ्या घालील चांगले चांगले चला इकडला बांधा मॅडम हा जमीन पसंत आहेत मला नदी पसंत आहे सगळं पसंत आहे हा विषय काय माहितीये का 50 तोळा दे 50 तोळे दिले तुम्हाला
उद्या त्याला खरेदी पत्राला टायमावर या. तुमचा आवाज पहिल्यांदा आवाज ऐकले वाटते मला. माझा आवाज ना तुम्हाला सांगतो, माझा आवाज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुमच्यासारखी माणसंच बघत नाही ते बाकून. बघत नाही ती तुम्हाला सांगतो, पण तुम्ही उद्या टायमावर या. मला काका माझा असा तुम्हाला सांगतो, काका या मानकुटीवर बसून मला असा सत्कार करून घ्यायचा आहे. लय दिवस माझा इच्छा होती कुठं जर पाण्याकडाला जमीन घ्यावी, ती तुमच्यामुळे साकार झाली. धन्यवाद. टायमावर या हा येते. बरं का. चालतंय, जाऊ तू. चला या आजी वाचा बाईंना झोपली. चल मार्गी. थांबा थांबा, तुम्ही कुठे जाऊ नका, थांबा. मी त्याला कुत्र्यागत फोडतो. काका आम्हाला काय काय नाही तुमचं. मी देवळातच बापूला ओळखला. बापू तर म्हटलं मला दुसरं एक पोरग आहे. तेव्हाच मी बापूला ओळखलं होतं. असलं कुठं असतंय का सांगा बघू. हा तुम्ही सोडा. ही रीत झाली वे. ऐका का, मी सांगतो की ऐका. त्याला मी फोडतो की तुम्ही जाऊ नका राव कुठे. फोडा तुमची तुम्ही आम्ही गेलो फोडा काय करायचं तेल. पण त्याला बोलवून घेतो, खल करू की का तुम्ही आता कुठे जाता राहते. हो काका त्याने काही चांगलं काम केलंय, जाऊ द्या. जाऊ द्या जाऊ द्या. सोडा तुम्ही. नालायकपणा काम केलं, कशाला त्याला बोलत आहे, जाऊ द्या. पण त्याला बोलवून घेऊन बघू इथून द्या की मला काय अहो झालं ते. काका ऐका, लय बेकार केलंय. मी म्हंटल मी गावचा सरपंच आहे, आपा असं काय करू नका. हा. कोण सरपंच? हा. मी म्हंटल काकाला तर ओळखता का? काकाला बी एका ठोक्यात पाडेल आणि तुला बी ठोक्यात पाडेल. सरपंचाला बोललं ते बोललं, तुम्हाला बी बोललं. आता- तुम्ही ऐका, आल्या आल्या काही इच्छू नका, डायरेक्ट ठोका टाका. आता लेखा ठेवत नाही त्याला. पण काका तू- काका जाऊ द्या ह्यासनी, काय उपयोग नाही ह्यांचा राहून इथं. ते तुम्हाला सांगतो एवढा घाणपडा आहे, तुम्हाला सांगतो त्यानं लय घाण कृत्य केलं. तुम्ही जाऊ द्या ह्यासनी. ऐका जरा, ह्याने गेल्यावर मी का भिक्षा मागून खाऊ का गावातनं? ते आहे म्हणून मला अंतर मिळते. आणि तुम्ही जाऊ द्या म्हणा. पण काका वाटोळं करताय का आमच्या घराचं तुम्ही? अहो त्यानं काही चांगलं काम केलंय का? उलटं चांगलं करतोय, चांगलं करून खातेले जाऊ द्या. अरे पण मी बघतोय की त्याचं काय झालंय ते. फोडतो अहो, त्याला. मी सुधरत नाही, सुधरत नाही. आणि बघण्यासारखं काय ठेवलं ना, आता लय घाण कृत्य केलंय. जाऊ द्या काका, जाऊ द्या, जावा. जाऊ लय दे. बेकार. हे चार माणसं तर काय म्हणतील हे असं केलं. मी विचारतो की सुनबाई आल्यावर त्याला विचारतो की काय ते. पण तुम्ही असं अचानक चाललाय, सांगा बघू. जाऊ नका ना तुम्ही. अहो, मी त्याला- काका, मी त्याला ऐका- फोडतो. थांबण्यात चवच नाही काय. मी त्याला तुडवतो, सोडत नाही. येऊ थांब आता. आम्ही माझ्या जातो. तुम्ही तुडवा नाही त्याला. माझ्या बी ऐक जरा ऐक सोमाय. माझ्या बी नर्जीला आलाय तो. त्याला मी आता ठेवत नाही इथं घरातच. ध्यान ठेव. तुम्ही काय ऐकू नका याच, तुम्ही जावा. तुम्ही लगा वाटोळ करा आला का माझ्या घरात? नाही लगा? खरंच जाऊ द्या, काय जाऊ वाटून द्या? नाही करत, उलट चांगलं करतो. हो काका त्यांनी काय करते चांगलं केलंय काय, जाऊ द्या. तुम्हाला सांगतो, त्याला माझ्यासमोर आल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नसतो. ध्यान ठेवा. काका हा. सोडा माझा ऐका तुम्ही. नाही. सोडा. अहो काका रोज असला आहे का? काय रोज आहे बाबू, हे काय झालंय मला कळलं तरी पाहिजे. बघू तर तुम्ही जाऊ नका का. काका त्यो आला का ऐकून घ्यायचं नाही तुम्ही. पहिलं 2 ठोका टाकायचं आणि परत ऐकायचं. हा बस. काका तुम्हाला जर कळलं हा. तर तुम्हाला सांगतो त्याच्या माग तुम्ही लागचाला हत्यारे घेऊन. म्हणजे आता फोडणार जाईल माग काय सांगतो, मागण पुढं. एवढं बेकार कृत्य केलंय त्यांनी. घरात लोक चालले ती माया माणसं निघून. ते सुधारणार नाही आता. सोडा माझा ऐका तुम्ही. पाक सोडा फेल माझा गेला, ऐका पाक तुम्ही. फेल. पण असं कोण म्हणेल का माझं ती पोर आहे आणि ही पोर आहे. माझ्या ते कसं काय? तोंडापुढे तोंडासमोर बोलले डायरेक्ट म्हटल्यावर काय. हा अजून एक आहे. मला म्हटलं की म्हटल्यावर काय माझं काय झालं अजून. काका तुम्ही सोडा हो, जातो ना. असू दे, काय काय तुम्ही जाऊ. कसं असं लगा तुम्ही गेल्यावर का मला पुण्या कोण आहे रान पाणी कोण घालायचं त्या घाणपडीच्या नादाला बिनकामाचं. त्या गाणपड्यानं असलं केलं मग ही गाणं मार खाते नाही. कोण? हा मार गावची का बसते ती. कोण मार का खात्याची मी असता नाही तर मला काय झालं त्याला एवढी समोर होता तुडवून सोडत नाही आता. ह्याच घरचीला घालून का मी भिक्षा मला मागू का? बापूला बघायला नाही समोर, हा. आम्ही नाही जात तिथं. तू आपलं तुम्ही आपलं माझ्या पैसे राहा. जाऊ दे आपलं आपलं नको असू दे थांब काका, माझं जाऊ काय. द्या, थांबवू नका उगाच, जाऊ द्या. जाऊ दे. काकाला जर सांगितलं अंगावरलं दागिने देऊन 5 एकर जमीन घेतल्या. वाईट वाईट काका म्हणणार का लय खतरनाक काम केलं. कालवा कोणाला ऐकूया परश्या जावा जावा, तुम्ही काय राहू नका आता. थांबा म्हणून सांग सारखा जाऊ दे म्हणून. काका जाऊ द्या त्यासनी. वहिनी तुम्हाला काय सांगायचं, मला लाज वाटते, लाज बोलायला. तुम्हाला सांगतो ती मॅडम कोण आहे तुझी, ती घेऊन फिरायला लागलाय नदी काठाने कुठं चिल्लारीत. काय सांगायचं तुम्हाला. बघा यांना चांगलं आहे का असलं ती सांगा. जाऊ द्या, ती काय घाणपड काय शान नाही, सगळं नाही पुरं नाही घाण करून ठेवली. बेकार आहे ती, जाऊ द्या. हा न तुम्ही बी राहू जाऊ द्या म्हणताय वे. काय तुम्हाला सांगतो, आव लय घाण केल्या त्यानं, लय घाण केल्या. मला माझा दोस्त आहे म्हणून सांगायला लाज वाटते मला. काय सांगायचं. सकाळ म्हणत होता अजून एक भाव आहे त्याला, अजून एक भाव आहे गावात, आणि आता दुसऱ्याच बाया घेऊन फिरायला लागले. तुम्ही ती बघडल्यावर दृश्य
बेकार आया तू हा. चल. मी नाचतो तू तुला पैसा गोळा कर हा. चला. आता थांबायचं नाही, चल. थांबा गोळा कर का? थांबा जरा, थांबा. जाऊ द्या काका जाऊ द्या. जाऊ द्या लय घाण काम केलंय बघण्यासारखं काय नाही सुधूक नाही जाऊ द्या तुम्ही जावा त्याला येऊ दे आता कुणी कुणाला काय काय केलं कुणी काका राहू द्या 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 काका मारू नका. कुठं काय घरादाराची घर सोडून काढली काय झालंय तुझं आम्ही काय बोललो नाही. हा मग चाललंय काय आम्ही कशाला काय झालंय तुझं मला मारलं का? मला मारलं कशा बाय काय केलंय काय करतोय तू गावात मी म्हणले माझा लगा सत्कार बित्कार सत्कार तुझा पाय चालून दुसऱ्या सत्कार करतो की तुझा आता सत्कार करतोय बे. काय करायला लागलाय तुम्ही केलंय काय कुठं काय केलं काहीच केलं नाही अगं मी म्हणलं मी एवढं मोठं काम केलंय सकाळनं वन वन फिरतोय मी एवढं मोठं काम केलंय म्हणल्यावर तुम्ही मला काय तर पुरस्कार द्याल असं कौतुक करताल म्हणजे माझं चांगलं केलंय तुम्हाला वाटतंय लय कौतुक केल्यासारखं वाटतंय काय सरपंच हो. इळे ती गावी काय माहिती सांगतोय काय ऐकूनच घे नाही काय सांगतोय तुला अजून सांगत आता काय झालंय काय अरे एवढं तू चांगलं सकाळ काम कर- काय करतोय तू कुठं काय करतो माझ्या ते साखळ्या अंगठ्या कुठं आहेत त्या? हसते हसते ते चाकऱ्या ते आहे तुम्हाला सगळं कुठं? सांगतो परत. हा. ही काय कर्जुली कशाला आली हे आले ते हे येऊ द्या कशाला तरी हा. तुम्ही मी काय काय केलं माझं- काय केलंय थांबा. देवळात तुम्ही मला काय म्हटलं तेव्हा कुठं मी चाललोय म्हणलं एक दुसरा एक पोरगा आहे म्हटलं. लगा काकाला मी पोरगा आणि तू माझा पोरगा दोन पोरं आहे म्हणलं तसं नाही तसं नाही केलं? चला. हे असलं म्हणणं तुम्हाला पटलं का हे असलं अगं, सांगा. मी म्हणलं दोन पोर आहे एक काकाचा मी पोरगा आणि ही मग पुतण्या पोरगा झाला का नाही आणि मग ह्यो माझा पोरगा आम्ही दोघ जण आहे पोरं म्हणलं वहिनी मला लाज वाटत्या म्हणला अगे मी पोरगा समज वेगळं ऐकलं मग अगे मी स्वतःला पोरगा समजतोय हा पोरगा समजताय तुम्ही लगा मग तुम्ही रुसू बिसून चाललाय का मग काय मग काय हे पेशी पेशी करा भरले खायला बियाला भरून चालतो. नाही आम्ही राहत चल मग कारण सांगताल का नाही कारण म्हणजे काय झालंय का काय झालंय मला विचारतोय काय सरपंच, झालंय काय झालंय हा? काय झाले मलाच गुत्ता माहित नाही. कुठं कुठं फिरत होता कोण तुम्ही मी नदीकडून फिरलो हा कोण कोण संघ होता कुणाला घेऊन फिरला कुर्णात फिरलो नदी काठीन फिरलो काका चिलारीत ना फिरत होता. मॅडम होती मॅडम कुठली मॅडम? अहो, कुठली मॅडम वायस तर काका राहू द्या मारू नका काका मारू नका काका. काका मारू नका काय मारू नका. कुठली मॅडम होती मॅडम घेऊन हा? सरपंच आडवा ए, वायस अडवती. तुम्हाला लाज आबरू काहीच वाटत नाही तुम्हाला काय आणि झालं? घरानं दास मॅडमला अरे आपला पाटील घराणं घरांदाज आहे माणसाला वाटलं पाहिजे का नाही असं एवढं साखळ्या काम- अंगठ्या पाकच काढून पाटील दिल्या जरा त्यांना. काय चिलारीत ना काय केलं तुम्ही हा? काका सोन काय केलं मॅडमला दिलं काका कसं तुम्हाला काय करतो तुमच्या बरोबर काय टक्कर फोडून घेऊन 55 तोळं सोनं मॅडमला दिले म्हणतोय सहजच बोलतोय हे नुसता तिला सहजच कशाला नेऊन दिलं तुम्ही तिला कशाला लागायचं होतं सरपंच सांगितलंय तुम्ही बोला की कशा पाय दिलंय काय केलंय काय मॅडम कशाला घेऊन फिरतो कशाला घेऊन हॅलो सरपंच सांगा की. थांबा आपा फोन आला हॅलो काका सरपंचानं काय सांगितलंय का तुम्हाला म्हणून साठी तुम्ही मला मारायला आलाय आणि तुम्ही सोडून चाललाय होय एका ठोक्यात मारीन काका मी नाव कमवले आज 5 एकर जमीन नदी काठीला घेतल्या काय खर्जुल्याला जगन व्हायला लागल्या आणि आता मी एक रीलसर बोलगी बघणार आहे पोराचं लगीन करणार आहे आया तुझा कुठे जा राव दे तिला पण घरी जाऊ द्या. नको नको तरच म्हणलं आपा असं करणार नाही हट. मग तुम्हाला काय सांगितलं कोणी जाते मला ए थांबे बाकीची खर्चुली काय मला म्हणते ती हा. बाय घेऊन फिरतोय झाडात फिरत नव्हता का? ते फिरत नव्हता का अरे मी जमीन ती मला तिचा बांध बांधोरा होती ती जमीन घेतली म्या 5 एकर जमीन चिलारीत होती मग तो काय सांगितलं काय राव काय सांगितलं म्हणजे काय राव आम्हाला सांगताय असं आणि बघा लगा म्हणजे माझ्या लगा आमचं पाटील करायला लगा आम्ही नालाय काय? तुला का तिला का चांगली आहे गेला का तिला का बिचारीला का आणि ती जमीन लगा ह्याला देणार होती ह्याला बेकार्याला दिली नाही मला दिली म्हणून ह्याला शिवायला लागले माझ्याबद्दल माझा चिलारीत काय होतं कुठं चिलारीत काय होतं उला बघा बघा वहिनी बघा बघा वहिनी बघा वहिनी मी चांगलं सांगतो बघा मला मारायला लागला माझ्याबद्दल मी चांगलं सांगतो मारला फास
नाही नाही राहू दे का हाणू द्या वेळेवर मुंडकं ठेसायला लागतं आपल्या सापाला. इथं येऊन अजून आग्रा वाढायची माझं माझ्या आणि एक होया म्हटला मी लगा म्हणतोय पाणी बदनाम केलं तुमचं झाला का एक झाला का तुम्ही एक झाला का आपण का नाही असली का घाण सांगायचं प्रयत्न करशील का? बसले असल्याचं मारा मारा एक दोन अजून चिलारीत कशाला घेता जमीन बघायची वर दुसरे उड्या मारतील सोडवा मला ए बस बस आता वहिनी सोडवा नरदेव पाय दे काय वहिनी सोडवा वहिनी सोडवा फुट काढ मला. सांगण्यासाठी सांगतो बस बस मरल वहिनी सोडवा वहिनी सोडवा सांगा माफ करायला सांगा मला हा, माफ केलं एवढं सोडा आता मरल माफ केलं खरजुल्यानं काय बी सांगतोय मी बस राहू दे मरल आता माफ करा म्हणतो या तुमच्या डोक्यात मुखी घालीन भुईत घालीन तुम्हाला आम्हाला वाटलं हो तसं कसं? आम्हाला माहित आहे तुम्ही नाही तसलं गोळ केला नाही तुम्ही जमनीचा मरल. मला देते का नाही ते आता गबस की बाबा मार खायला तुला सांगतो हा तू काय म्हणतात आपण दोघे एकीन राहायचं हा एक राहील तू एकटी जमीन घेतलेली गोरा दिसते का हा तुला अर्धी देतो त्यातली बरं घाण असली काय माझ्याबद्दल सांगायचं नाही मग असं सांगा की मग अगोदर सांगायला नव्हतं का मग मग तुला सांगते मी पाण्यात काठी मारल्या वेगवेगळी होती का आपण दोघाला जीवलं काय हा हा आणि उगं काय तरी घाण पड्यावर करतोय अर्धी तुला देतो की मी देऊ 50 तोळा दिले तुझं पै दिले नावावर करूया माझ्या नाव करूया मी मोठा भाव आहे, समज परत मी देतो तुला काका मेले चालते बरं चला चला पण द्या चल ना घे खाली लागा काका देतो की मी काय 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 काही करतोय मी अण्णा देतो का नाही मी होय होय अहो, राव का नाही पहिल्यांदा विश्वास धरला नाही तुम्ही म्हणायला लागला कुठं बी जाताय असं काय नाही दिलंय लागा बारकं मोठं काय जरा मोठ्या जर रिस्पेक्ट करायला शिक माझ्या नाव कर काका मेला का तुझ्या नावावर अर्धी काका मेलो वाईट लागा तुम्हाला लागा अकिल नाही द्या आप्पा हा काय झालं तुम्ही जावा की मग लगा असू दे थांबा ती परत म्हणेल काय साईडला जाऊन काय बोललो मी त्याला गप केलं 4 रुपये देऊ नाही तसं काय नाही ए बाया इथे ये. मग सांगू का सांग की लगा ती कोण होती माहित आहे कोण होती कोण होती लगा सांग की हा? दोंडाबाई लगा तिने लगा मग 50 तोळ मॅच घेतलेत लगा मला फसवले आता तुम्हाला फसवाय राहील का ती आपण हाय कोण दोंडाबाई दोंडाबाई हो तिची तिने जमीन लगा तिच्यासाठी एकदा मार खाल्लाय मी लगा तिला आता सुट्टी देणार नाही बरं का घ्या ना तुला आता तिचा दसरा घ्या तिच्याकडे आता आता कळलं का तुम्हाला हा किती जणांना माशीत घातले बघ जरा माझ्या डोक्यानं काम करायला राव 55 तोळे सोनं घालून कसं आहे? ए, चल हुडकूया काय सांगायचं